बाबा तुम्हाला किती पावरालो मी वावरातली नाही नाही गावातली गावातली कुठं होते तुम्ही? काही नाही तर मित्रासोबत होतो. काय झालं? आई निरा भांडणं करू राहिली घरातले भांडे फेकू राहिली चला तुम्ही लवकर. अबे झालं काय? काय लगा तुमचं असं असते निरा सस्पेन्स. काय झालं काय झालं? एवढा सस्पेन्स चांगला नाही ना. काय झालं सांग ना मला बरोबर. काय झालं काय नेमकं? ते आई म्हणते वावरात जायला लागते तुम्हाला ते कसं कुटार संपलं कुटार आणायला जा तुम्ही आता एखादं कट्ट न्या ते गाईले म्हशीले कुटार आणायला लागत नाही का? बे वाईले सांग 2 दिवस मला वरण गिरणं काही टाक म्हणा तुरीच्या गिरीच्या शेंगा गिंगा. थांब ना म्हणा वाईले डायरेक्ट बा मी टालीच नेतो ना वावरातनी तेवढं भरून आणतो मी एक खट्ट्या. मग कायचं कुठं आता आणायला पुरते का 2 कट्टे 3 कट्टे. एवढा मोठा डोक्याले झोल एक खट्टा सांग तुम्ही. थांब म्हणा 2 दिवस. मला काय सांगू नका ते तुम्ही आईला सांगा चला पहिले घराकडे. काय ऐकत नाही ते. बरं आलो हो जा समोर. काय वारा चालला का तू? चाल ना मी पण येतो ना सोबत. काय करतं घरी बसल्या बसल्या आता काही काम नाही कडे मला. चाल गेले न्यायला पुरते नाही का म्हणजे कसं हाताखाली राहते आपल्या. बरं बरं चाल ना बाबा मला काय आता चाल तेवढंच करू आपण 2 कट्टे आणू मस्त. कसं काही काम आहे की मग नाही तर गड्या बसल्या बसल्या तेवढं मदत तरी होते. चाल मग बाद जाऊ वावरात नाही तेवढं कट्टे किट्टे आणू. थांब मला पहिले घरी जाऊ दे. थांब जाय तू घरी मी घरी जातो जेवण घेऊन करतो मग मला फोन लावतो. कसं आता मला कामं नाही तर तेवढं माझ्या चक्कर मारणं होते. आता मी गहू टाकेल आहे ना समजते कसं काय आलं ते. जाय तू घरी आणि मी आलो मग तुला फोन लावतो. बरं ठीक आहे ओके. वा वाचलो रे गेलतो रे आपण आता 12 भावात गेलतो रे बाबा वाचलो रे. आवाज कमी कर रे बुवा येईल ना ते भस्कन. पाणी पाणी दे रे झाबऱ्या पाणी दे रे बुवा. काय मिनत बुडा मा खाकीत झाला पाणी पाणी करून राहिला. ओ आबाजी तुम्ही पळाले नाही ना मी आता तुम्हाला उचलून आणलं ना मग काय मी किती थकलो. अरे बा मरता मरता वाचलो. काय लोकांना सांगायला लागेल ना वाघाला वाघाला. फोन लाव रे मंग्या फोन लाव लवकर सांगून दे भटक सरपंचाले वाघाला म्हणा गावात नाही. मी नाही सांगत हे बुडा तले फेके बे म्या मगर मारली म्हणे असं मारलं म्हणे वाघाला तर मी भेट नाही म्हणे आणि बुडा तर डायरेक्ट बेशुद्ध पडला. ओ आबाजी कसं काय? बाबा तेव्हा जवानीच होतो मी पण मी मारली बा मगर. आता मतार झालो आता कोणता वाघ काय माझ्यासमोर कुत्रा आला तर भेटू लागा मी. मग या फोन लाव सांगून दे म्हणा आम्ही म्हणा वावरात आलतो म्हणा इकडे लाकड काळ्या आणाले म्हणा वाघ दिसला म्हणा मांग लागला म्हणा ते वाघ. सांगून दे पहिले कसे जे लोक आता वावरात गेले त्यांना धोका आहे बरं. हो ना बर बर लावतो मी फोन सांगतो. हॅलो पांडू स्पीकिंग. बोलो. अरे बाबा हे का पियलाय का आता? अबे कुठे रे पांडू? अबे तू बाबा जिथं कुठं असेल का नाही बाबा घरी ये लवकर इकडे. मायबीन इकडे का वाघ आला म्हटलं वाघ. काय काला ऐकू नाही उरायला रेंज नाही इकडे. बोईकलकडे हे अबे हॅलो हॅलो अबे वाघ आला वाघ. अबे आता मला मंग्याचा फोन आलता त्याला वाघ दिसला म्हणते. हॅलो कोणता काय काय इकडे तब्येत कशी टणटण आहे आमची इकडे. ठेवतो फोन. माया भीन कसंच करावं याचं आता याला म्हटलं वाघ आला हे म्हणते तब्येत चांगली आहे म्हणते टणटण आहे म्हणते. अबे हॅलो अबे तू जिथं कुठं आहे का नाही लवकर घराकडे या. तुम्ही कोण कोण आहे ते त्यांना सगळ्याला घरी आणा. कोण कोण आहे तुझ्या जवळ ते वावरात हिंडू नका तुम्ही इकडे तिकडे हिंडू नका. कोणाचा फोन होता? काही नाही सरपंचचा फोन आलता. काय म्हणे कुठं आहे म्हणे. मॅ म्हटलं रेंज नाही म्हटलं इकडे. काय म्हणे कामीच बघे का आलं मॅ म्हटलं तब्येत तंतर आहे आमची काही काळजी करायचं काम नाही. आता येतो म्हटलं. हे कुठं चालले रे तुम्ही? 2 जण प्यायलाच वाटते. अबे दारू गिरू कमी प्यात जाना. कधी पाहिले की 24 तास तुमचं चालूच आहे दिलं का दारू पेन हे पेन ते पे. अबे दारू कमी प्यात जाना. तुला विचारलं काय तू आम्हाला सांगू काय राहिला. तू कुठं चालले? तुम्ही 2 जण चालले कुठं? काही नाही बाबा आम्ही ते वावरात चाललो होतो तेवढं कुठं आणतो आम्ही. जा तुम्ही तुमच्या मार्गानं. ओके साईड प्लीज. गण्या यांच्या नांदी काय लागू नको. जा रे बा तुम्ही कुठं जात ते चाल रे बा. बर चाल लवकर. बापरे म्हणजे तुमच्या मागं वाघ लागला होता घरी. अरे माय भिंत काय खरं सांगा ना मग. बा खरं सांगतो ना तुम्हाला भले झालं बाबा बुडा मेलता म्हटलं हे 100% पकडलं होतं या बुड्याले. बरं झालं त्याला उचललं म्यान आणि पळालो बाबा. ते आमच्या मागच लागला होता वाघ. मावीर कसं काय पळालो बा मला माहित नाही. म्या म्हटलं बा मेलो म्हटलं आम्ही 3 मेलो म्हटलं आता. बाबा तुम्हाला सांगतो मी लय वाईट झालं बाबा आता. नाही बाबा आपण कुठं जातच नाही आता.
नशीब चांगलं आहे बाबा तुमचं. वाघाच्या तावडीतून तुम्ही पळून आले म्हणजे काय म्हणा तुम्हाला. बरं झालं बाबा वाचले तुम्ही. हे सांगितलं मी आले जणांना सांगितलं की बाबा आता कसं जेवढे लोक बाबा वावरात नाही घेवरात नाही आहेत तर लवकर घराकडे या. वाघ आला. आता कोणी ऐकलं कोणी नाही ऐकलं, कोणाला वाटी मजा करू राहिला का. अरे कायच करा बाबा, मला समजून झालं का आम्ही कसा म्हणजे वाघ लय मोठा होता का. अरे पास आल का ना तुम्ही म्हणसाल बाबा हे वाघ आहे का हल्याचं मस्त काय एवढा मोठा वाघ असते का कुठं. माय बी कसं काय आलं मागून काय माहित बुवा. आमच्या जवळ तले आलं तर ते वाचलं बाबा. बाबा 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 नाही ना सांगितलेलं झालं पोलीस पाटला सांगितलं की नाही बाबा आता आला का बे व्हिडिओ नाही बनवला का तुम्ही ना. कसं व्हिडिओ बनवला असतं तर जमलं असतं जरासं लोकांना मग खरं पटलं असतं. काय त्या पांडूले फोन लावता म्या ते पुरं दारू प्यालो ते ड्रेंज नाही म्हणे मोबाईलमध्ये काय तिला समजून नाही काय बोलू राहिलं ते. काय व्हिडिओ नाही काढला तुम्ही ना. कायचा व्हिडिओ इकडे टर फाटली होती ना. कोणता व्हिडिओ कोणतं काय. मग काय तर मोबाईलचं जाऊ द्या तिकडे. आम्हाला आमचं नाही सुची ना कोणता व्हिडिओ काढू आम्ही आता. मग काय तर हा बा बरं झालं वाचलो बाबा आम्ही. आता कुठं जातच नाही मी. माय मी काय बाबा लग्न राहिलं माय काहीच नाही. इकडे वाघ लागला मांग. हा जाऊ द्या तुम्ही पाणी गिनी प्या मस्त आराम करा. 2-3 घंटे बसा वाटल्यास. कसं आता मी कैलासले शांतारामले नारायणले सगळ्याला फोन लावतो. तुम्ही बा वावरात गिवरात असाल तर घरी या बा पटकन. वाघाला म्हणता बा यांना आता वाघ दिसला म्हणते फोन लावतो त्यांना सांगतो. थांब तुम्ही तोपर्यंत आराम करा आणि पाणी गिनी प्या. सांगा शांताराम भाऊला सांगा नारायणला सांगा त्यानंतर आपला सुनील भाऊले सांगा लवकर म्हणा. जिथं कुठं असाल म्हणा लवकर घरी यायचा प्रयत्न करा म्हणा. काय बाबा बरं झालं बसलो बाबा. आता पुढे काय होते काय माहित.